रात्रीचा अंधार जंगलाला आणखी दाट करत होता. मी 12 तासांपासून तिथे भटकत होते. पायात तीव्र वेदना होत्या आणि थंड वारा शरीर कापत होता. श्वास फुगत होता. मनात फक्त एकच नाव घुमत होते, विक्रम. तो बरा आहे का? तो मला शोधत असेल का? मी पूर्ण जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला. विक्रम, मी इथे आहे, ऐकत आहेस ना? पण माझा आवाज गळ्यातच अडकून राहिला. आजूबाजूला फक्त झाडांची सरसराट आणि दूरवर प्राण्यांचे काही आवाज येत होते. अचानक दूरवरून गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाश चमकला. माझे हृदय जोराने धडकू लागले. कोणीतरी येत होतं. पावलांचा आवाज जवळ येत चालला होता. मी एका झाडाला आधार घेऊन उभी राहिले आणि डोळे फाडून पाहू लागले. मग तो आला, विक्रम. त्याचा सूट धूळ आणि घामाने माखला होता. केस विखुरले होते. पण त्याच्या डोळ्यात एक बेचैनी होती जी मी पूर्वी कधी पाहिली नव्हती. प्रिया, त्याच्या आवाजात राहत आणि भीती दोन्ही मिसळले होते. तो माझ्याकडे धावत आला. जवळ येताच त्याने मला दोन्ही हातांनी पकडले. प्रिया, तू ठीक आहेस ना? त्याच्या बोटांनी माझ्या बाहूवर घट्ट पकड मजबूत झाली. त्याचे शरीर माझ्या इतके जवळ होते की त्याचे उबदार श्वास माझ्या गळ्यावर पडत होते. मी थरथरत होते. त्याने मला आपल्या छातीशी जोरात धरले, जणू भीत होता की मी कुठे हरवून जाईन. त्याचे मजबूत हात माझ्या पाठीवर हळूहळू फिरत होते. माझी छाती त्याच्या छातीला सारखा झाला. दोघांच्या हृदयाच्या ठोके एकत्र ऐकू येत होते. विक्रम, मी कापत कापत बोलले. मी खूप घाबरले होते, विक्रम. इतके तास एकटी. त्याने माझ्या केसांत हात फिरवला, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात सांगितले, आता घाबरू नकोस, मी आलो आहे. तुला काही होऊ देणार नाही. त्याची मिठी जरा जास्तच घट्ट आणि खोल होती. त्याच्या हातात काप होती, फक्त दिलासाची नव्हे तर आणखी काही, जे शब्दांत मांडता येत नाही. जंगलाच्या थंड वाऱ्यात आम्ही दोघे एकमेकांना चिकटून उभे होतो. माझा श्वास त्याच्या गळ्यावर आणि त्याचा माझ्या कानाजवळ. एका क्षणाला असं वाटलं की वेळ थांबला आहे, जणू काही नवीन घडणार आहे जे कधी घडलेलं नव्हतं. मग त्याने हळू मला सोडले, पण एक हात अजून माझ्या कमरेवर होता. त्याचे डोळे माझ्या डोळ्यात गढून गेले होते. चल, आता घरी चलू प्रिया. त्याचा आवाज जड होता. त्याने मला गोदीत उचलले. रस्ताभर त्याची छाती माझ्या पाठीला चिकटली होती. गाडीपर्यंत पोहोचताना तो वारंवार माझ्या चेहऱ्याकडे पाहत होता, जणू खात्री करत होता की मी खरोखर त्याच्या समोर आहे. त्या क्षणी जगच्या अंधारात त्याची ऊब आणि माझी काप यांच्यात एक विचित्र सस्पेन्स पसरला होता. पुढे काय होईल किंवा ही जवळीक कुठे घेऊन जाईल हे काहीच माहीत नव्हतं. मी प्रिया आहे. मी 28 वर्षांची आहे. गावची मुलगी, पण शिकलेली. चेहरा गोलमटोल, डोळे मोठे आणि गहिरे केस लांब, कधीकधी वाऱ्यात उडताना जणू एखाद्या जुनी कहाणीची आठवण करून देतात. आज मी तुम्हाला माझी कहाणी सांगते. फक्त विक्रम आणि माझ्या दोघांच्या जीवनाची. माझ्या पती समीरच्या विमान सगळं सुमारे 7 महिने आधी सुरू झालं. माझ्या ती समीरवर लग्न व्यवस्थित केलेलं होतं. घरात सन्नाटा पसरला. कुटुंबाच्या दबावाने, घाईघाईने. तो चांगला माणूस होता, पण आमच्यात खोल प्रेम नव्हतं. फक्त जबाबदारी आणि रोजचं जगणं. अपघातानंतर मी एकटी राहिले. सासू सासरे आधीच गेले होते. तेव्हा लंडनहून विक्रमचा फोन आला. प्रिया, मी उद्या सकाळी येतोय. प्रिया, मी उद्या सकाळी येतोय. आता या आवाजात जबाबदारी जाणवत होती. मी दारात उभी राहून वाट पाहत होते. गावाच्या सीमेवरचा तो जुना बंगला, जिथल्या भिंतींवर आठवणी चिकटल्या होत्या. गाडी आली आणि विक्रम उतरला. सूट घातलेला, चेहरा थकलेला, पण डोळे तीक्ष्ण. त्याने मला पाहिलं आणि हलकं हसलं. प्रिया, आम्ही पहिल्यांदा भेटत आहोत. समीरने तुझी खूप तारीफ केली होती. मी थोडी लाजले. त्याची सूटकेस उचलायला मी मदत केली. घरात आल्यावर त्याने सगळीकडे नजर फिरवली. इथं सगळं तसंच आहे जसं मी लहानपणी पाहिलं होतं. आम्ही हॉलमध्ये बसलो. मी चहा घेऊन आले. तो पिताना म्हणाला, तू एकटी कशी सगळं सांभाळत होतीस? बात्या हळूहळू वाढत गेल्या. त्या दिवशी फारसं काही बोललो नाही, फक्त औपचारिक गप्पा. रात्री त्याने वरच्या खोली घेतली, मी खाली माझी. सुरुवातीचे काही दिवस आमची भेट फार कमी होत असे. तो सकाळी लवकर लॅपटॉप घेऊन बसायचा, लंडनच्या बिझनेस कॉल्स करायचा. मी स्वयंपाकघरात घरकामात गुंतले असायचे. कधी हॉलमध्ये भेटलो तर फक्त हाय किंवा छान आहे इतकंच. एक दिवस थंड वारा सुटला होता. मी बागेत फुले तोडत होते. विक्रम बाहेर आला. हे फूल खूप सुंदर आहे. त्याने एक फूल घेतलं आणि माझ्या केसांत लावलं. त्या क्षणी आमच्या नजरा भेटल्या. थोडा वेळ दोघंही गप्प राहिलो. काही बोललो नाही, काही घडलं नाही. फक्त एक भावना हळूहळू मनात वाढत होती. रात्री छतावर बसून विक्रम लंडनच्या गोष्टी सांगायचा. तिथल्या पावसात भिजत ऑफिसला जाताना, एकटेपणाच्या रात्री आणि इथे आल्यावर मिळालेला सुकून. मी त्याला सांगायचे माझ्या कॉलेजचे दिवस, गावच्या मेळ्यात फिरणे आणि समीरबरोबरच्या छोट्या छोट्या आठवणी. एक रात्री त्याने विचारलं, प्रिया, त्या लग्नात तू खुश होतीस ना? मी गप्प राहिले.
त्याने सांगितलं, काही हरकत नाही. आता आम्हा दोघांना नवीन जीवन जगायचं आहे. एक संध्याकाळ तो ऑफिसच्या कामाने खूप थकला होता. चेहरा उतरलेला. मी त्याला स्वयंपाकघरात बोलावलं. मी आळ्याचे पराठे बनवत होते, त्याचे आवडते. तो बाजूच्या स्टूलवर बसून पाहत होता. तुझ्या हातचा खाना लंडनच्या रेस्टॉरंटपेक्षा खूप बरं आहे. बोलताना त्याचा हात माझ्या हाताला हलकासा स्पर्श झाला. पाणी घ्यायला गेल्यावर हलकीशी करंट आली. त्याने हसत माफी मागितली. सॉरी. मी हसले. काहीच हरकत नाही. त्या रात्री आम्ही दोघे स्वयंपाकघरापासून हॉलपर्यंत बोलत बसलो. त्याने आपल्या लहानपणीच्या गोष्टी सांगितल्या, समीरबरोबर कसे खेळायचे. पण एक गोष्ट त्याने लपवली होती, जी नंतर समजली. रोज जुने फोटो अल्बम पाहायचो. विक्रमच्या लहानपणीचे. समीरचे हसत हसत वेळ निघून जात असे. एक दिवस मी त्याला माझी जुनी डायरी वाचून दाखवू लागले. त्यात कविता आणि स्वप्न लिहिली होती. विक्रम लक्ष देऊन ऐकत होता. तू खूप गहिरी आहेस, प्रिया. त्याच्या बोलण्यात इतकी मृदुता होती की मनाला स्पर्श झाला. मग तो दिवस आला जेव्हा विक्रम आजारी पडला. लंडनची थकवा आणि इथलं हवामान यांनी त्याला घेरलं. उच्च ताप आणि शरीर दुखी. मी रात्रभर त्याच्याजवळ बसले. कपाळावर ओला कपडा ठेवणे, खिचडी खाऊ घालणे, औषध देणे. प्रिया, तुला इतकी ताकद कुठून येते? मी म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी एवढं करत आहात, हे तर काहीच नाही. त्या रात्री मी त्याच्या शेजारी झोपले. त्याचा हात माझ्या हातात होता. दोघांच्या श्वास ऐकू येत होत्या. काळजी होती, एक जवळीक होती. सकाळी ताप उतरला तेव्हा त्याने माझा हात पकडून ठेवला होता. तुझ्याशिवाय मी इथे एकटा राहू शकणार नाही. त्याच्या बरं झाल्यानंतर आम्ही आणखी जवळ आलो. बागेत संध्याकाळी चहा घेत गप्पा मारायचो. एक दिवस त्याने खरा भाऊ नव्हता, तो दत्तक होता. प्रिया, समीर माझा खरा भाऊ नव्हता, तो दत्तक होता. आईवडिलांनी लहानपणी दत्तक घेतला होता जेव्हा त्यांना स्वतःचा मुलगा नव्हता. आम्हाला दोघांना माहीत होतं, पण बाहेर कोणालाही नाही. मी चकित झाले. त्याने पुढे सांगितलं, त्यामुळेच लग्न घाईने झालं. कुटुंबाचा दबाव होता. समीरही पूर्ण खुश नव्हता, तरीही निभावत होता. त्या क्षणी आम्ही दोघे भावनिक झालो. मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवलं, फक्त आधार मिळावा म्हणून. एक दिवस आम्ही शहरात जात होतो, काही बिझनेस पेपर्ससाठी. जोरदार पाऊस पडत होता. एक ट्रक ओव्हरटेक करताना आमची गाडी बाजूला घसरली. मी बेशुद्ध झाले. जेव्हा डोळे उघडले तेव्हा जंगलात होतो. पाण्याची एक थेंब नव्हती, फक्त वेदना. 12 तासानंतर विक्रम मला सापडला. त्याची ती मिठी, तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. त्यानंतर त्याने माझी काळजी घेणं सुरू केलं, जणू आईसारखं. रोज सकाळी नाश्ता, रात्री गोष्टी. आमच्यात प्रेम हळूहळू फुलत होतं. नताशा आल्यावर सगळं बदलू लागलं. प्रिया, माझी जुनी सहकारी नताशा कामानिमित्त काही दिवस भारतात आली आहे. ती आमच्या घरी थांबेल. काही अडचण तर नाही ना? मी हसत म्हणाले. नाही, हरकत नाही. पण मनात काहीतरी विचित्र जाणवत होतं. नताशा दुसऱ्या दिवशी आली. लांब, आकर्षक, आधुनिक कपड्यांत. तिचं बोलणं आणि हसणं सगळं शहरी पद्धतीचं. हाय प्रिया, विक्रमने तुझी खूप तारीफ केली होती. तिने मला मिठी मारली, पण तिच्या नजरा विक्रमावरच खिळल्या होत्या. पहिले काही दिवस ठीक गेले, पण हळूहळू ती विक्रमबरोबर जास्त वेळ घालवू लागली. लंडनच्या प्रोजेक्टच्या फाईल्स, संध्याकाळी कॉफी, जुनी आठवणी. मला जाणवू लागलं जेव्हा एक संध्याकाळ मी बागेत हसत बोलत होते. नताशा म्हणाली, विक्रम, चहा आठवते ती पार्टीची रात्र? आम्ही दोघं रात्रभर डान्स करत होतो. विक्रम हसला. हो, मजा आली होती. मी पाण्याचं भांडं जोरात ठेवलं. मनात जळजळ उठली. काय, मला विक्रमबरोबर खरंच प्रेम वाटू लागलं आहे का? रात्री एकटी मी विचार करत होते. त्याची कंगलातली मिठी, त्याच्या मऊ गोष्टी, सगळं आठवत होतं. हो, मला त्याच्याकडे आकर्षण वाटू लागलं होतं. दुसऱ्या दिवशी आणखी घटना घडली. शेजारी राहणारी कांताचाची आली. ती गावची जुनी बाई, सगळ्यांची खबर ठेवायची. अरे प्रिया बेटी, ती लंडनची मुलगी तर खूप चलाख वाटते. विक्रम भावना गमावू नकोस. मग रमेश आला, विक्रमचा लहानपणीचा मित्र, जो गावात राहतो. तो नेहमी येत असे आणि सांगायचा, भाई विक्रम, आता प्रियाबरोबर सेटल हो जा. चांगली मुलगी आहे. पण नताशा आल्यापासून तोही गोंधळलेला दिसत होता. तो मला चुपके सांगायचा, प्रिया सावध राहा. एक रात्र मी पाणी प्यायला गेले. हॉलमध्ये लाईट चालू होती. विक्रम आणि नताशा सोफ्यावर काम करत होते. लॅपटॉप उघडा, फाईल्स द्या. दोघे थकून झोपले होते. नताशाचं डोकं विक्रमच्या खांद्यावर टेकलं होतं आणि विक्रमचा हात तिच्या पाठीजवळ होता. माझं हृदय तुटल्यासारखं झालं. डोळ्यात अश्रू आले. मी चुपके रूममध्ये गेले. सारी रात्र झोप लागली नाही. सकाळी नताशा उठल्यावर मी चहा बनवला पण गप्प राहिले. विक्रमने विचारलं, प्रिया तू ठीक आहेस ना? मी हो म्हणाले, पण आत जळत होतं. त्याच दिवशी माझी कजिन मीरा शहरातून आली. ती माझी सर्वात जवळची सहेली. दीदी, तुझ्या डोळ्यात विक्रम भाऊ दिसत आहेत.
जळजळ होत आहे ना, मीरा बोलली तेव्हा मी नकारलं नाही. हो. दुपारी नताशाने मला एका बाजूला बोलावलं. प्रिया, मला वाटतं तू काहीतरी विचार करत आहेस. ऐक, माझा बॉयफ्रेंड आहे लंडनमध्ये, रॉबर्ट. आम्ही लग्न करणार आहोत. मी विक्रमला फक्त चांगला मित्र मानते. तो लंडनमध्ये एकटा होता. जेव्हा मला कळलं की तो गावात अडकला आहे तेव्हा मी मदत करायला आले. त्याला परत घेऊन जायचं होतं. पण आता समजलं आहे त्याची जागा इथे आहे तुझ्याबरोबर. मी चकित झाले. मग तिने सोफ्याच्या रात्रीबद्दल सांगितलं. तो फक्त थकवा होता. आम्ही दोघं काम करत होतो. झोप आली. काही घडलं नाही. संध्याकाळी विक्रमने मला बागेत बोलावलं. कांता, चाची आणि मीरा जवळ होत्या, पण त्यांनी आम्हाला जागा दिली. विक्रमने माझा हात पकडला. प्रिया, मला आता समजू लागलं आहे. नताशा फक्त मित्र आहे. तुझी ती काळजी, जंगलातली ती रात्र, सगळं मला कळू लागलं. तुझी सगळं मला कळू लागलं. मी तुला आवडतो खरंच. मी रडू लागले. मलाही तुझ्याबरोबर प्रेम वाटू लागलं आहे, विक्रम. त्याने मला मऊ मिठी मारली. यावेळी काही सस्पेन्स नव्हता, फक्त प्रेम होतं. नताशाने 2 दिवसांनी जाण्याचा निर्णय घेतला. जातेवेळी तिने सांगितलं, प्रिया, विक्रमला सांभाळ, तो चांगला मुलगा आहे आणि हो, माझ्या लग्नाला तुम्ही दोघं आमंत्रित आहात. ती हसत गेली. त्यानंतर घर पुन्हा आमचं झालं. कांता, चाची नेहमी येऊन सांगायची, बेटा आता लग्न करा. रमेश आणि मीरा आमच्या लग्नाच्या तयारीत मदत करत. आमच्या छोट्या छोट्या आनंद वाढत गेले. कधी बागेत एकत्र, कधी छतावर चहा घेत, कधी जुनी आठवणी सांगत. हळूहळू आमचं नातं अधिक दृढ होत गेलं. जंगलातली ती मिठी, आजारपणातली काळजी आणि नताशामुळे आलेली जळजळ सगळं आम्हाला एकमेकांच्या जवळ आणलं. आज आम्ही दोघे एकत्र आहोत. ना नताशा, ना कोणतीही शंका. फक्त प्रेम आणि विश्वास. ही खऱ्या प्रेमाची कहाणी होती. आम्ही जसं विचार करतो तसं नेहमी होत नाही आणि शेवटी घडतं ते जे नशिबात लिहिलं असतं.